जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं खेळ आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. तुम्ही त्यांना नका सांगू आई. तुम्ही त्यांना नका सांगू की मी ही गोष्ट तुम्हाला सांगितलीये. नाही कळणार जगाला कधी की मला सगळं काही माहिती आहे. ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे आदर्श? सिंपल. आय लव्ह यू. असा कोणता जॉब आहे आदर्श? इंडिया टूर नावाच्या टेलिव्हिजन शोच्या अँकरचा. लग्न पण होऊन जाईल बेटा. पहिल्यांदा या सामानाची ऑर्डर देऊन आदर्श साखरपुड्याची तयारी तर सुरू कर. पण ते दुसरं स्वप्न, आय मीन आईला सरप्राईज द्यायचं, ते काय आहे? भारती, माझी आजीला पहिल्या फिल्मच्या आलेल्या पैशातून पूर्ण वर्ल्ड टूर फिरवण्याची इच्छा आहे. हेच आजीसाठी एक सरप्राईज आहे. ऑल द बेस्ट. पण तुमच्या या गप्प राहण्याने मला माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालंय. तुमचा हा त्रासलेला चेहरा मला साफ सांगतोय की तुम्ही या लग्नाच्या बंधनात फसलायत मोनिश. का केलं माझ्याशी लग्न? मॉमच्या हट्टामुळे. मॉमला हे नको होतं की त्यांचा मुलगा अविवाहित राहू. हा माझा पासपोर्ट का घेताय तुम्ही? कारण आता तू माझ्या मर्जीशिवाय या घरातूनच काय या देशातूनही बाहेर जाऊ शकणार नाहीस. माझा पासपोर्ट मला द्या. द्या. तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत मम्मी. मोनिश पकड हिला. द्या. द्या मला मम्मी. मोनिश पकड. द्या. पकड हिला. काय झालं बाळा? आपल्या रूम मध्ये अशी गप्प गप्प का बसलीस तू? झालेल्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न कर बाळा. टीव्ही बघ, चांगलं म्युझिक ऐक, जे तुला चांगलं वाटतं ते सगळं कर. म्हणजे तुझ्या आयुष्यात हे जे वादळ आलं होतं ना, ते विसरण्यासाठी तुला त्याची मदत होईल. स्ट्रॉंग व्हायचा प्रयत्न कर बाळा. प्रयत्न तर करते आंटी. पण आंटी, जेव्हा जेव्हा मी डोळे बंद करते, मोनिशचं ते कटू सत्य माझ्या समोर येतं. काही वेळा तर माझा विश्वासच बसत नाही की हे सगळं माझ्या बरोबर झालंय. आणि या गोष्टीने तर अजून भीती वाटते की ज्यावेळी माझ्या मम्मी पप्पांना माझ्या बाबतीत हे सगळं काही कळेल तर न जाणो त्यांच्या मनावर काय परिणाम होईल. हे तू काय बोलतेस? तू अजूनही ही गोष्ट तुझ्या मम्मी पप्पांना सांगितलं नाहीयेस? सीमा, कशी सांगणार आंटी? माझे पप्पा मम्मी माझ्या लग्नाने किती सुखी आहेत.
म्हणूनच तर माझ्या लग्नानंतर आपल्या कन्यादानाच्या कर्तव्यातून मुक्त होऊन एका समाधानाने ते लोक तीर्थयात्रेला गेलेत. आणि आंटी, मागच्या वेळी जेव्हा मम्मी पप्पांबरोबर बोलले होते तेव्हा माझ्या पप्पांची तब्येत ठीक नव्हती. म्हणूनच तर भीती वाटते की माझ्या बर्बादीची बातमी ऐकून न जाणू त्यांच्या मनाला किती यातना होतील. तुझंही म्हणणं बरोबर आहे बाळा. आई वडिलांचा तर जीव अडकलेला असतो आपल्या मुलांमध्ये. आता आमचंच बघ ना. भारती आमच्यापासून इतकी दूर आहे, पण खरं सांगते सीमा, प्रत्येक क्षणी मला आणि तुझ्या अंकलला फक्त तिचीच काळजी वाटत असते. परंतु आता बाळा, तुला खूप कणखर व्हावं लागेल, हिम्मत दाखवावी लागेल. कारण उद्या जेव्हा तुझ्या मम्मी पप्पांना जेव्हा याविषयी काही कळेल ना, तरी तुला कणखर पाहून त्यांना हिम्मत येईल. म्हणूनच बाळा, तुला स्वतःला स्ट्रॉंग करावं लागेल. हं? हो आंटी, मी प्रयत्न तर करते, पण माझा तो भूतकाळ, प्रत्येक क्षणी ती आठवण मला सतत आठवत असते. तुला एक सांगू सीमा, भूतकाळाला तोपर्यंतच लक्षात ठेवलं पाहिजे जोपर्यंत त्याच्यातल्या गोड आठवणी आठवत राहतील. पण असा भूतकाळ ज्याने मनाला फक्त यातना होतील, डोळ्यातून अश्रू वाहतील, अशा भूतकाळाला आठवण्याचा काय फायदा बाळा? अशा भूतकाळाच्या भिंतींना तर मनातून मिटवायलाच पाहिजे. म्हणजे तू तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करू शकशील. हो आंटी, मी पूर्ण प्रयत्न करेन. तर मग चल, आतापासूनच प्रयत्न कर. आता तुझे अश्रू पुसून टाक आणि तुझ्या एका गोड हसू बरोबर माझ्या बरोबर चल. चल. नाही शर्माजी, मी आज कोणती मीटिंग घेणार नाही. हे बघा, माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल करा आणि जे क्लायंट्स आज येणार होते त्यांना उद्या बोलवा. ओके? कारण मी ऑफिसला नाही येणार. अरे नाही, माझी तब्येत खराब नाहीये. मी फक्त ते फॅमिली पिकनिकला चाललो. ओके? फॅमिली पिकनिकला चाललात तुम्ही? हो. कोणाबरोबर? का आपल्या फॅमिली बरोबर, आणखी काय. आपण पिकनिकला चाललोत आणि तुम्ही मला पहिले का नाही काय सांगितलं? अगं मला तरी कुठे माहित होतं, आत्ताच डोक्यात आलं. हे बघ गायत्री, जेव्हापासून आपली भारती इंडियात गेली आहे, आपण गप्प झालो होतो. ना कुठे येत ना कुठे जात, बस फक्त घरून ऑफिस, ऑफिसहून घरी. म्हणूनच मी विचार केला की आपण सीमाला पण इथली प्रसिद्ध ठिकाणं दाखवू. जसे ते वर्ल्ड फेमस क्लेक्स, स्नोपीक माउंटन्स, हो ना. आणि आपल्या भारतीने पण सीमाला 10 वेळा तरी प्रॉमिस केलं असेल ही सगळी ठिकाणं दाखवण्याचं, है ना. हो अंकल, पण हे तुम्हाला कसं काय कळलं? अगं बेटा, आम्ही तिचे डॅडी आहोत. आम्हाला तिची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सवय माहिती. तुला पण प्रॉमिस केलं होतं की नाही? मग तिच्या गैरहजेरीमध्ये आमचंही कर्तव्य आहे की आम्ही तुला सगळी प्रसिद्ध ठिकाणं दाखवू, हो ना.
आणि त्याचबरोबर आज लंच पण बाहेर करूया आणि एक इंडियन फिल्म सुद्धा बघूया चांगलीशी. हो ना गायत्री? अगदी बरोबर विचार केलात तुम्ही. थोडं फिरल्यानंतर सीमाला पण छान वाटेल, खुश होईल ती. जेव्हापासून आपल्याकडे आलीये मी तर तिला उदासच पाहिलंय. बरं वाटेल तिलाही. जा बाळा, लवकर तयार होऊन ये. नाही आंटी, तुम्ही जाऊन या. माझं मन तयार नाहीये. बेटा, म्हणूनच तर बाहेर जायचं आहे, जेणेकरून तुझं मन एखाद्या दुसऱ्या गोष्टीत लागेल. हे बघ बेटा, हे बाहेर फिरायला जाणं एक निमित्त आहे तुला दुःखामधून बाहेर काढण्यासाठी, आणि तू नकार देतेस. काय झालं सीमा? काही नाही आंटी. अंकलचं बोलणं ऐकून पप्पांची आठवण आली. तेही असं जेव्हा मी उदास असायचे ना, त्यावेळी असाच बाहेर जाण्याचा प्लॅन करायचे, म्हणजे मी खुश होईन. आणि आज अंकलनी पण तेच केलं. हो बेटा, आज तू आम्हाला तुझे मम्मी पप्पाच समज. हे बघ बेटा, तू तुझ्या पेरेंट्स पासून दूर आहेस आणि आम्ही आमच्या मुलीपासून. तेव्हा आम्ही तुला आमची मुलगी आणि तू आम्हाला तुझे पेरेंट्स नाही समजू शकत? हो अंकल, का नाही? आणि बेटा, तू घाबरू नकोस. तू कोणा दुसऱ्या बरोबर नाहीयेस, तर आपल्या मम्मी पप्पांबरोबर आहेस. आणि तुझ्या या लढाईमध्ये तू एकटी नाहीयेस. आम्ही पण तुझ्या साथीला आहोत. आज सीमाला जवळ घेतल्यावर मला माझ्या भारतीची आठवण आली. भारती, येस. हे बघ साडी आणलीये, लवकर ही नेस. मी कॅमेरा घेऊन येतो. ओके? ओके. आदर्श, मी मम्मा कडून सगळं शिकले, पण साडी नेसणं नाही शिकले. मला नाही येत. काही हरकत नाही, इट्स व्हेरी सिम्पल. मला येते ना, मी तुला शिकवतो. काय? तुला साडी नेसायला येते? हो, आय मीन कॉलेजमध्ये जे ड्रामा फेस्टिवल व्हायचं ना, त्याच्यात मी 1-2 वेळा लेडीज पात्र पण केली आहेत. त्यामुळे असे रोल करता करता मी साडी नेसायला पण शिकलो. वाव. हे बघ, आय शो इट्स व्हेरी सिम्पल. हे बघ, हे अशा प्रकारे ही साडीची घडी उघडतात आणि नंतर हे जे टोक आहे ना, हे इथे खोचतात. मग 2-3 वेळा असं राऊंड मारतात. हे सिंपल. ते सगळं ठीक आहे सोनबाई, पण मला आदर्शच्या तोंडून त्याच्या लग्नाबद्दल ऐकायचंय.
कम ऑन यार, ऍटलीस्ट डोंट लाफ यार. ओके ओके ठीक आहे. ओके मी प्रयत्न करून कशी बशी साडी नेसली, हम्म. पण चालणार कशी त्या? अगं एकदम सिम्पल, आपल्या पायाने. अरे पाय अडकणार नाहीत का त्या? अगं कधीच नाही अडकणार. हे बघ हे बघ. ला 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 काय रे ला ला. एक मिनिट. प्रोड्युसर. यस सर. गुड इव्हनिंग सर. यस सर. हो यस सर. ही सो फनी. ठीक आहे आई, तर आताच जाऊया. चला चल. यस सर. यस सर. यस सर. ओके सर ओके सर ओके सर ओके. यस सर. डन सर. डन. एकदम डन. डन डन सर. हो सर. बाय. हाय हाय. अरे देवा, हे माझ्या आदर्शला काय झालं? यस 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 यस. अरे आदर्श, हे काय झालं तुला? यस मा. यस मा. यस यस यस. अरे काय येस येस करतोयस? वेडा झालायस की काय तू? आई आई मी वेडा झालोय आई. मी एकदम वेडा झालोय आई. अरे हे परमेश्वरा, आई बघा ना, हे काय झालं माझ्या आदर्शला? आजी आजी आजी. माझी आजी. लाडकी आजी. लाडकी लाडकी प्रेमळ प्रेमळ आजी. हा माझ्या जवळ आजी आहे. आजी आजी आजी. आज मी खूप खुश आहे. आज मी खूप खुश आहे. आज मी खूप 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 खुश आहे. ते सगळं ठीक आहे, पण तू घरात साडी नेसून का नाचतोयस? अरे ते सर्व सोड ना आजी. आजी सर्वात प्रथम तू मला आशीर्वाद दे. आजी मी एका मोठ्या फिल्मसाठी ऑडिशन दिलं होतं, ज्याच्यात मला 150 लोकांमधून टॉप 5 मध्ये निवडलं गेलंय. म्हणजे फक्त आता एक ऑडिशन अजून, जिथे आता मला स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं लागेल. मग नंतर तुझा आदर्श एका मोठ्या फिल्मचा हिरो होणार आहे. परमेश्वर तुला फार लवकर यशस्वी करो. आता माझे खूप कमी दिवस राहिले, पण जाण्याआधी तुझी फिल्म बघून नक्की जाईन मी. नाही आजी, प्लीज असं काही बोलू नकोस. अगं तुला तर अजून खूप जगायचंय. आता या हिरोला सुपरस्टार होताना पाहायचंय तुला. हो, पण तुला आता आम्हाला पार्टी द्यावी लागेल. हा, हो आई, का नाही? अगं पार्टी काय, खूप मोठी पार्टी देईन आणि सर्वांना देईन. आणि तुला एक खूप मोठा सरप्राईज पण देणार आहे. कोणता सरप्राईज? त्या सरप्राईज साठी तुम्हाला वाट पाहावी लागेल, कारण ज्या दिवशी मला माझ्या पहिल्या फिल्मची सायनिंग अमाऊंट मिळेल ना, त्या दिवशी मी तुला हे सरप्राईज देणार आहे. ते सरप्राईज ऐकून तू पण आनंदाने वेडी होशील. पण आजी तुला वाट पाहावी लागेल. ओके बाय. अरे मला समजलं तुझं सरप्राईज काय येते. जी गोष्ट मी तुला विचारायला आले होते, तीच गोष्ट तू माझ्यासाठी सरप्राईज ठेवलीयस. हे काय आई, तुम्ही त्याला नात्याविषयी विचारणार होतात ना? त्याचं सरप्राईज कसं मोडणार गीता? लवकरच तो ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच सांगणार आहे. अगं रिअली 150 मधून तुला टॉप 5 साठी सिलेक्ट केलंय? काय मजा आहे आदर्श. आय एम सो हॅपी फॉर आय एम यू. ऑल्सो. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅट्स. या दोघांना हे असं पाहून माझी तर पूर्ण खात्री पटलीये की भारतीच या घरची छोटी सून आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. थँक यू वन्स अगेन. आज तू खूपच आनंदात दिसतोयस. हो भारती, आज मी खूप खुश आहे. खूप 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 खुश आहे. आज असं वाटतंय की सर्व माझ्या पायाशी आलंय. माझ्या स्वप्नांचं जग माझी वाट पाहतंय. ओ येस. आणि हे जे फायनल ऑडिशन आहे ना, माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट असेल. बस एक वेळ मी याला पार करेन ना, तर मी माझं ध्येय गाठेन. आणि मग नंतर बघ
कसं मी माझ्या बरोबर आपल्या सर्वांची स्वप्न पूर्ण करतो ते. आणि हो, मी तुला पण इंडिया टूर वर नेईन, तेही कुठल्याही शोचं अँकरिंग न करता. मला हो हो भारती, मी नेहमीच तुझ्या डोळ्यात प्रयत्न पाहिले आहेत की कसं तुला आपली ओळख शोधण्यासाठी एक मार्ग सापडेल, सर्व हिंदुस्तान फिरायची संधी मिळेल. तो मार्ग, ती संधी मी तुला देईन. आणि हो, या टूरवर मीही तुझ्या बरोबर येईन. बस एक शेवटचं मला इंडिया फिरायचंय. शेवटचं का आदर्श? अगं, एकदा का मी सुपरस्टार झालो की असा मोकळा थोडी फिरू शकणार आहे. लोक माझ्या मागे पुढे फिरतील, माझ्याकडून ऑटोग्राफ मागतील, कोण इकडून ओढेल, कोण तिकडून ओढेल. हे काय? ऑटोग्राफ प्लीज. माहित नाही उद्या एवढ्या मोठ्या गर्दीत तुला मला ऑटोग्राफ द्यायला वेळ मिळेल का नाही. अच्छा, म्हणजे माझीच थट्टा करणार तू? नाही बाबा, मी तुझी थट्टा नाही करत आहे. आय एम सिरियस. मला पूर्ण खात्री आहे की एक दिवस नक्की असा येईल की तू खूप मोठा स्टार बनला असशील. येस, थँक्यू 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 सो मच. हा, थँक्यू. तर मी तुला बोलणार आहे. वन सेकंड. ऑटोग्राफ प्लीज. ओके. वाव. ला 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 ला. That's so sweet. All the best, Adarsha. आदर्श, तू माझ्या चेन आणि अंगठीचं काय केलंस? सांग ना आदर्श. काय केलंस माझ्या चेन आणि अंगठीचं? भारती, मी तुझी चैन आणि अंगठी घेऊन ज्वेलर्सच्या दुकानात गेलो होतो. मी ऑलमोस्ट व्यवहार फायनल पण केला होता, पण माहित नाही का तुझी चैन आणि अंगठी विकायची माझी इच्छाच होत नव्हती. पण का आदर्श? मी तुला सांगितलं होतं ना मला पैशांची खूप गरज आहे म्हणून. पण भारती, जर मी ते विकलं असतं तर माझ्या मनाला आयुष्यभर एक खंत लागून राहिली असती की मी तुझी ज्वेलरी विकली आणि मी तुझी मदतही नाही करू शकलो.